तमिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर पाहायला मिळाला। अभिनेता थलपती विजयच्या टीव्हीके पक्षाने सगळ्यांनाच धक्का देत सत्तेच्या दिशेने दमदार वाटचाल केली। 100हून अधिक जागा जिंकत नवख्या टीव्हीके पक्षाने सत्ताधारी डीएमके आणि एआयडीएमके पक्षांना जोरदार धक्का दिला। तमिळनाडूतल्या राजकारणात गेली 49 वर्ष केवळ द्रमुक आणि अण्णा द्रमुक पक्षाचंच वर्चस्व होतं। दोन्ही पक्षांची अनेकदा तमिळनाडूमध्ये आलटून पालटून सत्ता देखील राहिलेली आहे, पण अभिनेते विजय यांच्या टीव्हीके पक्षाने या राजकीय वर्चस्वाला थेट आव्हान दिलं आणि थेट सत्तेच्या खुर्चीवर विराजमान झाले। त्यामुळे विजय हा मुख्यमंत्री होणार का हे पाहणं उत्सुक्याचं आहे। दरम्यान विजयचे वडील एस.ए. चंद्रशेखर यांनी काँग्रेसला टीव्हीके सोबत युतीचा प्रस्ताव दिलाय। त्यामुळे तमिळनाडूमध्ये कोणतं राजकीय समीकरण उदयाला येणार याची मोठी उत्सुकता आहे। आणि या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाने इतिहास रचलाय। स्वतःचा पक्ष स्थापित करून तमिळनाडूमध्ये सत्तेत येणारा तो पहिला अभिनेता ठरलाय। त्याच्या टीव्हीके पक्षाच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर तर त्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नाही। विजय यांच्या निवासस्थानी कुटुंबियांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला। यात विजय यांच्या परिवाराने शिट्टी वाजवून आणि नाचून आपला आनंद व्यक्त केला आणि त्याची दृश्य आपण सकाळपासूनच पाहतोय। तमिळनाडूच्या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांच्या पक्षाचे उमेदवार सबरीनाथन यांच्या विरुंगाबक्कम या मतदारसंघातील विजय महत्त्वाचा ठरलाय। सबरीनाथन हे विजय यांचे दीर्घकाळ ड्रायव्हर असलेल्या राजेंद्रन यांचे पुत्र आहेत। सबरीनाथन यांनी डीएमकेच्या प्रभाकर राजा यांचा पराभव केला। निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना विजयने जेव्हा सबरीनाथनला तिकीट दिलं तेव्हा वडील आणि मुलगा दोघंही स्टेजवर भावनिक होऊन रडले होते। थलपती विजय यांनी सर्वसामान्यांच्या कुटुंबातल्या सदस्याला उमेदवारी देऊन विश्वास दाखवल्यामुळे हे मोठं पाऊल मानलं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।